नमस्कार मित्रांनो, फिट ओव्हर 40 या सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, वयाच्या 40 नंतर कंबरदुखीची समस्या अनेकांना जाणवू लागते. जास्त वेळ बसून काम करणे, कमी हालचाल किंवा मग व्यायामाचा अभाव ही त्यामागची काही सामान्य कारणे आहेत. पण काळजी करू नका, काही सोपे व्यायाम नियमित केल्याने कंबरदुखी कमी होण्यास आणि पाठ मजबूत होण्यास मदत होते. आज आपण कंबरदुखीसाठी 5 उत्कृष्ट आणि सोपे व्यायाम पाहणार आहोत. जर तुम्ही मला ओळखत नसाल तर माझं नाव आहे सचिन समेळ. मी एक सर्टिफाईड फिटनेस कोच आहे आणि मी या चॅनलच्या माध्यमातून हेल्थ आणि फिटनेस रिलेटेड कॉन्टेंट अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहूया कंबरदुखीवर 5 उत्कृष्ट व्यायाम प्रकार. आपली पहिली एक्सरसाइज आहे नी टू चेस्ट स्ट्रेच. त्यासाठी पाठीवर सरळ झोपा आणि दोन्ही पाय सरळ ठेवा. एक गुडघा हळूहळू छातीकडे ओढा. दोन्ही हातांनी गुडघा पकडून तो छातीजवळ हलकेच धरून ठेवा. दुसरा पाय सरळच ठेवा किंवा गरज वाटल्यास गुडघा वाकवू शकता. ही स्थिती 15 ते 20 सेकंड कायम ठेवा आणि शांतपणे श्वास घ्या. आता हळूहळू पाय खाली आणा आणि दुसऱ्या पायानेही हीच क्रिया करा. प्रत्येक पायासाठी 3 ते 5 वेळा. हा सोपा स्ट्रेच कमरेच्या खालच्या भागातील ताण कमी करून पाठीला आराम देतो आणि कंबर अधिक लवचिक बनवण्यास मदत करतो. आपली दुसरी एक्सरसाइज आहे कॅट अँड काऊ स्ट्रेच. त्यासाठी दोन्ही हात आणि गुडघे जमिनीवर टेकवून टेबल टॉप पोझिशन मध्ये या. आता श्वास आत घेत पाठ खाली झुकवा आणि मान वर करा आणि श्वास सोडत पाठ वर गोल करा आणि हनवटी छातीकडे आणा. ही हालचाल संत आणि नियंत्रित गतीने 10 ते 15 वेळा करा. कॅट काऊ स्ट्रेच हा मणक्यांची हालचाल सुधारण्यासाठी आणि कमरेवरील ताण कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी व सुरक्षित व्यायाम आहे. आपली नेक्स्ट एक्सरसाइज आहे ब्रिज एक्सरसाइज. त्यासाठी पाठीवर सरळ झोपा आणि दोन्ही गुडघे वाकवा. दोन्ही पाय नितंबांच्या रुंदी इतके अंतर ठेवून जमिनीवर सपाट ठेवा. हात शरीराच्या बाजूला सरळ ठेवा. पोट आणि हिप्सचे स्नायू घट्ट करत हळूहळू कंबर वर उचला. खांदे, कंबर आणि गुडघे एका सरळ रेषेत येईपर्यंत शरीर उचला. ही स्थिती 3 ते 5 सेकंड कायम ठेवा. त्यानंतर हळूहळू कंबर खाली आणा. हा व्यायाम 10 ते 15 वेळा करा. ब्रिज एक्सरसाइज हा कमरेला आधार देणारे कोर आणि नितंबाचे स्नायू मजबूत करण्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे. आपली 4th एक्सरसाइज आहे बर्ड डॉग एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही हात आणि गुडघे जमिनीवर टेकवून टेबल टॉप पोझिशन मध्ये या. पोटाचे स्नायू हलकेच घट्ट ठेवा आणि पाठ सरळ ठेवा. उजवा हात समोर सरळ करा आणि त्याच वेळी डावा पाय मागे सरळ उचला. डोक्यापासून पायापर्यंत शरीर एका सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती 3 ते 5 सेकंड कायम ठेवा. आता हळूहळू हात आणि पाय खाली आणा. आता डावा हात आणि उजवा पाय याच पद्धतीने उचला. दोन्ही बाजूनी समान प्रमाणात व्यायाम करा. प्रत्येक बाजूने 10 ते 12 वेळा. बर्ड डॉग हा कोर, पाठ आणि कंबर मजबूत करण्यासाठी उत्कृष्ट व्यायाम आहे,
जो शरीराचा तोल सुधारून कंबरदुखी कमी करण्यास मदत करतो. आपली पाचवी आणि शेवटची एक्सरसाइज आहे चाइल्ड्स पोज. त्यासाठी गुडघ्यांवर बसा आणि नितंब टाचांवर टेकवा. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडे अंतर ठेवा किंवा सोयीप्रमाणे एकत्र ठेवा. हळूहळू शरीर पुढे झुकवा आणि कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात समोर सरळ पसरवा आणि तळवे जमिनीवर ठेवा. खांदे आणि कंबर पूर्णपणे रिलॅक्स करा. शांतपणे आणि खोल श्वास घ्या. ही स्थिती 20 ते 30 सेकंड कायम ठेवा आणि नंतर हळूहळू पूर्वस्थितीत या. हा स्ट्रेच 3 ते 5 वेळा करा. बालासन हा अतिशय सोपा आणि प्रभावी स्ट्रेच आहे, जो पाठीच्या आणि कमरेच्या स्नायूंना आराम देऊन कंबरदुखी कमी करण्यास मदत करतो. तर मित्रांनो, हे 5 व्यायाम नियमित केल्यास कंबर मजबूत राहण्यास आणि वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. व्यायाम करताना हालचाली सावकाश करा आणि शरीरावर जास्त ताण देऊ नका. फिट ओव्हर 40 सिरीजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॅमिलीमध्ये कोणाला कंबरदुखीचा त्रास असेल त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत. टिल देन स्टे फिट, स्टे स्ट्रॉंग.